अशा 3 नद्या आहेत. त्याच्याबद्दलचं एक लोकगीत आहे, ते नारा शेट्यांनी संपादित केलं आणि आपल्याच विद्यापीठाने ते तो ग्रंथ प्रसिद्ध केलेला. त्याच्यामध्ये पूर्ण या नद्या आमना, अजून एक नदी आहे, या वाहतात. तिथे मेहुणपुरी आहे आणि मेहुणपुरीचे मुख्य संत चोखोबा आहे. मग आता चोखोबांना नामदेवाने अंगीकारलं म्हणजे चोखोबा पण कोण झाले? नाथसंत. सगळे जातीच्या पलीकडे गेले ना आपोआपच त्या एका संप्रदायाचे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवादी बावण्णांना जेव्हा पंढरपुरामध्ये असं वाईट टाकलं, त्यावेळेला ते सिद्ध बेटावर म्हणजे गावाच्या बाहेर राहत होते. म्हणजे गावाच्या बाहेर राहण्याची वेळ तिथपासून सुरू झाली आणि त्याचा सांभाळ कुणी करावा? भोजलिंग काका नावाच्या सुतार समाजातले व्यक्ती ज्ञानदेवादी बावण्णांना सांभाळलं. भोजलिंग काका या सुतार माणसं. म्हणजे प्रारंभीच हे किती एकत्रित आले बघा. इथं कुठे राहिले जाते? या बावण्णांना सांभाळायचं काम भोजलिंग काकांनी केलं. इथून वराडातून निघालेले आमचे चोखोबाराय गेले आणि त्यांच्या चरित्रामध्ये खूप गोष्टी घातलेल्या आहेत. पण एक मुख्य गोष्ट अशी की ते पंढरपुरात राहिले. पंढरपुरामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे जी एरवी कामं करावी लागतात, खेड्यापाड्यातली मेलेल्या ढोरांना ओळखणं वगैरे वगैरे, ती त्यांना तिथे करण्याची गरजच नव्हती. याचं कारण असं की तिथले वतनदार दुसरे. चोखोबाराय काय काम करत होते? बिगारीचं काम करत होते, त्याचे प्रसंगी गवंड्याचं. त्याने जेव्हा पंढरपुरात बाहेर राहायला सांगितलं तेव्हा त्यांनी एक दीपमाळ स्वतः बांधली. आता ते गवंडी काम करता येत होतं म्हणून बांधली. आणि ती दीपमाळ अशी बांधली की दिवे लागल्यानंतर बरोबर विठ्ठलाचं मुखावलोकन त्याने करता येत असेल. आणि ती भक्ती ते करत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे की मंगळवेढ्याला कुसू बांधायचं होतं. ते बिदरच्या बादशाचे सैनिक आले, बळजबरीने घेऊन गेले. 70 वर्षाच्या आसपास आयुर्मान होतं आणि या म्हाताऱ्या वयामध्ये त्यांना ही मातीचं काम करणं हे न झेपवणार होतं. परंतु आता पकडूनच नेलं. विठ्ठलापासून वियोग झाला हे दुःख कष्टाच्या कामाचं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ते ज्यांच्याबरोबर राहावं लागत होतं ती मंडळी इतकी काही चांगल्या वर्तनाची नव्हती. ते दुसरं दुर्दैवाने ते कुसू बांधलेलं असताना, कुसू म्हणजे तटबंदीची भिंत, ते कोसळलं आणि त्याच्यामध्ये अतिशय दुर्दैवाने चोखोबा गतप्राण. नामदेवांना त्यांच्या अस्थी गोळा करून त्यांचं निक्षेपण करून पंढरपुरामध्ये त्याची समाधी बांधायची हा आदेश त्याने विठ्ठलाने दिला. हे आता हे स्वप्नोपदिष्ट गोष्टी थोड्याशा आपण चरित्रकथेसाठी प्रमाण मानूया. तर नामदेवरायांनी चोखोबांच्या अस्थी कशा ओळखायच्या विठ्ठलाला प्रश्न विचारला. विठ्ठल म्हणाला, ज्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल त्या चोखोबांच्या. मी त्याचा अर्थ असा लावतो की चोखोबा हे हाडाचे भक्त होते. त्यामुळे विठ्ठलाने म्हटलं असेल की अस्थिच्या मधून निनाद येतील विठ्ठल विठ्ठल, पण ते हाडाचे भक्त होते. रॅन्डमली स्वयंपणे त्याने अस्थी गोळा केल्या, पंढरपुरात नेल्या, निक्षेपण केलं, समाधी. ती दक्षिणद्वाराला तिथे समाधी आहे. अशा पद्धतीनं संतांच्या मधलं आंतरिक नातं कुठे राहिले? इथे जातीचा संबंध. ही समतेची सुरुवात ही तिथूनच झाली. बहिणाबाईंनी जे इमारतीचं रूपक करून संत परंपरेचं वर्णन केलेलं आहे, ही सपंत गोष्ट ही आपल्याला अशी दिसते. म्हणून वेदव्यासांनी सांगितलेला भागवत धर्म आणि मनुस्मृतीमध्ये सांगितलेला सनातनी धर्म यांच्यात हे अंतर पडलं. या आपल्या संत मंडळाने व्यासांचा भागवत धर्म स्वीकारला आणि त्याच्यामध्ये स्मार्त म्हणजे सनातन धर्म याला नाकारलं. शास्त्रज्ञ रूढी परंपरा यांना नाकारलं. मी मगाशी म्हणालो तसं आम्हाला सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हटलं. आणि स्त्री शूद्र यांना आधारभूत असणारा ग्रंथ भाषासाठी निवडला. ज्ञानदेवांची बोली आहे तिथे
तैसे शब्द जे न लभे ते घडून या अनुष्ठुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले. इथे शब्द याचा अर्थ भेद आहे. ही ज्ञानदेवांची ओवी आपण लक्षात घेतली तरी आपल्याला कळू शकतो. आता मी परत थोडासा मगाशी तो म्हणालो की ज्ञानदेवादी भावंड ही आरोडपतीताची मुलं म्हणून जो त्यांना चाळण्यात आलं, तर त्याने त्या काळामध्ये स्मृती असा यांचा संस्कार न झालेला, संस्काराची गरज नसलेला एक संप्रदाय उभा केला. खरं म्हणजे हे बंड ज्ञानदेवांच्या वडिलांनी केलं. एक बंडखोर परंपरा त्याने हे केली आणि ज्ञानदेवादी भावंडांना द्विजत्व प्राप्त झालं नाही. ते प्राप्त झालं नाही म्हणून चोखा बंका हे त्यांचे आत्ता स्वकीय झाले. त्यांना त्याचं मानाचं पान मिळालं. चोखोबांना अनुग्रह करत असताना त्यांच्या मस्तकावर हात ठेवला नामदेवानी. रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि वैदिक धर्मानं निषिद्ध मानलेली गोष्ट ज्ञानदेवादी संतांनी जातीभेद अप्रमाण मानून केली. आणि इथे महत्व आलं, गुरु शिष्य परंपरेला ज्ञान परंपरा ही जन्मजात वंशावळीपेक्षा श्रेष्ठ असते, ही तिथे सिद्ध असते. म्हणून आपल्याकडे अनेक चरित्रकथांच्या मध्ये गुरु शिष्य परंपरा, तिला ज्ञान परंपरा, दोन वंश मानलेले, एक विद्यावंश आणि एक जन्मवंश. इथे जन्मवंश नाही तर विद्यावंश. पुन्हा एक मुद्दा मी सांगतो की आळंदीच्या ब्राह्मणाने जो शास्त्रार्थ केला आणि त्याच्यामध्ये देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ज्ञानदेवादी भावंडांच्या वडिलांना आईला दिली आणि प्रायश्चित्त केलं तरी बहिष्कार त्याने उठू दिला नाही. त्याच्याबद्दल एक त्या काळचे विद्वान होते श्रीधर पाठक शास्त्री. त्याने असं लिहिलं की वास्तविक हे पातक नव्हतं. आळंदीच्या ब्राह्मणांनी त्या ज्ञानदेवादी भावंडांच्या आईवडिलांना अशा प्रकारची शिक्षा करायला नको, कारण हे महापातकात गणलं जात नाही, हे उपपातक आहे. आणि हे उपपातक फेडता येतं चांद्रायणादी व्रत करून. पण त्याच्यावरती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी फार चांगलं स्पष्टीकरण केलेलं आहे की हे जरी असलं तरी देखील शंकराचार्यांच्या स्मृती आणि शिष्टाचार या काही ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी ही शिक्षा वैध ठरवली. कोणी? त्यावेळच्या ब्रह्मबंधांनी. आणि म्हणून तो बहिष्कार अटळ होता. म्हणजे बुद्ध महावीर यांच्यापासून संन्यास आणि परमार्थाची परंपरा ती तोडायचं काम विठ्ठलपंतांनी केलं, मरण पत्करलं. मग शेवटी ज्ञानदेवादी भावंडांना द्विजत्व प्राप्त झालं नाही, शूद्र ठरवलं आणि वैदिक धर्मशास्त्राप्रमाणे ही भावंड शूद्र ठरली. नुसती शूद्र नाही, अतिशूद्र ठरली. इतिहासाचार्य राजवाड्यांनी याच्याबद्दल बोलताना म्हटलं की ही भावंड आता शूद्र ठरली. यांना त्या काळच्या परंपरेप्रमाणे ओट किंवा गोद असे नाव होते. ओट म्हणजे उभी ओटी नाही, ओट आणि दोन. आणि या लोकांची काय काम करायची असतात त्यावेळी, तर विहिरी आणि तळी खोदायचं. हे कोणी काम करायचं होतं? ज्ञानदेवादी भाऊ. हे इतिहासाचार्य राजवाडे स्पष्टीकरण केले. मला वाटतं ज्याने पाया रचला त्याच्याबद्दलचं हे विवेचन आपण लक्षात गेलं तर या परंपरेची सुरुवात कुठून होते? ब्राह्मण परंपरेपासून, अब्राह्मण परंपरेपासून, वैदिक परंपरेपासून होत नाही. कुठल्या परंपरेपासून होते? अवैदिक परंपरेपासून. हे मला वाटतं आपण जर ध्यानात घेतलं तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आणि मी चोखोबांच्या बद्दल बरंचसं बोलतो. चोखोबांच्या कर्तृत्वाचं मत आता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार माहिती होती. त्यांनी द अनटचेबल्स नावाचा जो प्रबंध लिहिलेला आहे, तो अनटचेबल्स प्रबंध त्यांनी 3 संतांना अर्पण केला.
ते 3 संत म्हणजे 2 उत्तरेतले आहेत. त्याच्यामध्ये नंदनाथ, उत्तर प्रदेशातले रविदास, रोहिदास आणि महाराष्ट्रातले चोखा. आणि जी अर्पण पत्रिका लिहिलेली इंग्रजीमध्ये ती अतिशय उत्तम अशी बाबासाहेबांनी लिहिली. डॉक्टर बाबासाहेबांनी अर्पण पत्रिका लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब म्हणजे इंटेलिजंट ऑन पार ॲट एक्सलन्स. पण त्यांनी म्हणत असताना त्याचा अर्थ पण आपल्या लक्षात घ्यायचा. तर तो अर्थ कॅनडा युनिव्हर्सिटीमध्ये, क्वीन्स कॅनडातल्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर जयंत लेले एक समाजशास्त्रज्ञ आहे, त्यांनी थोडंसं एक इंग्रजी निबंध लिहिला आहे, संतांवरच लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टीका, भाष्य, क्रिटिक असा एक शब्द वापरला आहे. आणि त्याच्यात त्यांचा एक शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. त्याला त्यांनी डायनॅमिक रिॲप्रोप्रिएशन त्याचं भाषांतर करण्याचं मी प्रयत्न केलं तर त्याला गत्यात्मक पुनर्विलोकन. आणि त्याचं साधा सोपा आपण त्या जास्त जार्गनमध्ये जाण्याच्या ऐवजी की परंपरेचं एक थोडंसं रिॲप्रोप्रिएशन करायचं. आणि या गत्यात्मक पुनर्विलोकनामध्ये परंपरेमध्ये सुद्धा एक आधुनिकतेचं दर्शन होतं. आणि ते बाबासाहेबांना असं घडले नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी चोखोबांच्या बद्दल फार गौरवोद्गार काढले. बाबासाहेबांच्या पूर्वी संबंध समाजाला चोखोबा समाज असं म्हटलं जातं. तेही मोठ्या आदराने, गौरवाने. आम्ही चोखोबा समाजाचे आहोत असं म्हटलं. आणि चोखोबांना अतिशय शूर ठरवलं ते आपल्याच विदर्भातल्या किसन बाबूजी बनसोडे त्यांनी सांगितलं आपल्या बांधवांना आवाहन करताना की चोखोबांच्या सारखी शूर व्हा. चोखोबा पंढरपुरात गेले, डगमगले नाही. विठ्ठलाचं मुखावलोकन करण्यासाठी त्रास झाला पण हटले नाही. आणि पुढे एक वाक्य लिहिले, आपण चोखोबांचे वंशज आहोत. म्हणजे एका संताशी आपलं वंशत्व जोडणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हा परंपरा तीच एक झालेली आहे. त्याच्यामुळे सत्यशोधक कार्यकर्ते किसन बाबूजी बनसोडे त्यांनी एका नाटकामध्ये पदच लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आवाहन केलेलं आहे. मी गीतेचा स्वीकार केला वगैरे वगैरे जे म्हणत होतो. आणि ते मी सांगितलं की पूर्वमीमांसा उत्तर थोडंसं स्पष्टीकरण करतो. कारण आता हे सिद्धच झालेलं आहे की हा संप्रदाय बहुजन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि सगळ्या संत मंडळीचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही सगळ्यांचे अभंग जर वाचले, आता विद्यार्थी म्हणून मी सगळेच वाचले. आणि मी थोडा शैलीचा अभ्यास करतो, स्टायलिस्टिक्सचा. तर माझ्या लक्षात येतं की जे ज्ञानदेवानी म्हटलं तेच नामदेवानी, तेच एकनाथ महाराजांनी, तेच तुकोबानी, तेच चोखोबानी आणि सगळ्या 18 प्रकट जातीच्या संतांनी ज्याला रूढ अर्थाने 12 बलुते दाल असा शब्द प्रयोग केला जातो ते सगळे संत होते. त्यांनी आपल्या व्यवसायाची प्रतीकही वापरली, उपमा उत्प्रेक्षा वापरल्या आणि विठ्ठलाची भक्ती म्हणली. काय की आपल्याकडे 2 शब्दप्रयोग असतात, एक श्रुती आणि स्मृती. श्रीमद भगवद्गीता स्वीकारली तेव्हा असं डिबेट झालं की श्रीमद भगवद्गीता दुय्यम ग्रंथ आहे, श्रुती नाही, श्रुती ओरिजिनल म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे ते आठवायचे. तर त्याच्यामध्ये फार चांगला युक्तिवाद ज्ञानदेवानी केलेला आहे. ते म्हणाले नाही, गीता पण श्रुती. मग ते म्हणाले नाही, श्रीकृष्णाने सांगितले साक्षात. पण हो, श्रीकृष्णाने जरी सांगितलं ते ती ग्रथित करायचं काम व्यासाने केलं म्हणून ती अपौरुषेय ठरत नाही. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले म्हणून अपौरुषेय, पण व्यासाने ग्रथित केली म्हणून पौरुषेय. पण त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की
ती व्यासाने सांगितली, पण त्याने फक्त ग्रथनाचं काम केलं. ती मुळामध्ये सांगितलेली आहे कृष्ण. आणि त्याच्यामध्ये तिने काय केलेलं आहे, तर तिने सगळ्यांना सामावून घेतलं. त्यातलं एक उडी अशी आहे की जसे फुलाचे सांगाते, म्हणजे आपण हार आता अर्पण केले, फुलांचा हार असतो पण तो दोऱ्यामध्ये गुंतलेला असतो. जैसे फुलाचे सांगाते तातू तुरुंबीजे, तातू म्हणजे दोरा, तुरुंबीजे श्रीमंते तसे बीज संगे शुद्राते स्वीकारी श्रुती. सगळ्यांना श्रुतीने स्वीकारले आणि ते गीतेने केलेलं आहे. आता अशी असंख्य वचनं आपल्याला कळून दाखवता येतील. तर मला वाटतं हे आपल्या लक्षात आलं तर आपण थोडंसं नामदेवरायांच्याकडे. नामदेवरायांचं कर्तृत्व असं की ते कुशल संघटक पंढरपुरात, ते दीर्घ आयुष्य लाभलं. 18 वर्ष तर ते पंजाबात घुमानलाच. सगळ्या त्यांच्या वयोमानाचा विचार केला तर त्यांच्या कार्याचा पैसा अतिशय होतो. पण पंढरपुरामध्ये सगळ्या संतांना आधार देणारे, त्यांचं पालकत्व स्वीकारणारे एक पॅट्रोनायझिंग पर्सनॅलिटी म्हणून आपल्याला नामदेवरायांच्याकडे पाहतो. आणि नामदेवरायांनी म्हटलं की आम्ही कीर्तन करू, परंतु नुसतं ते कीर्तन म्हणजे काय, भगवंताचं भजन पूजन तर आहेच, तो आमचा धर्मच आहे. पण नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, पण आम्हाला ज्ञानाचा दीपही जगत, ज्ञान द्यायचं आहे लोकांना. म्हणजे ज्ञान परंपरेची सुरुवात जी ज्ञानदेवांपासून झाली ती नामदेवांनी हे केली. आणि नामदेव तर अनेक बाबतीत आद्य ठरले. आद्य कीर्तनकार, आद्य अभंग रचनाकार, बहुजन समाजातला पहिला संत, उघड उघड एका दासीला त्याच्या वडिलांनी आश्रय दिलेला, जनाबाईंनी. 14 माणसं त्यांच्याच कुटुंबातली 15वी दासी, असं कुटुंब वत्सल संत. त्याच्यामुळे चोखोबांना देखील तितक्याच समभावनेनं त्याने स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. नामदेवांचं विवेचन मी मधून करतच राहणार आहे. आणि या सगळ्या मंडळीचं म्हणणं काय होतं की आपल्याला सगळं काही करू, कारण संसाराची स्पष्ट उदाहरण आहे. नामदेवांनी संसार केला, 14 व्यक्तींचा उल्लेख केला, कुटुंब किती मोठं हे लक्षात यावं म्हणून. तुकोबांनी संसार केला, एकनाथ महाराजांनी संसार केला, चोखोबांनी केला. चोखोबा तर आपल्या मुलाला, बहिणीला, मेवण्याला घेऊन निघाले. कर्ममेळा मुलगा बंका महाराज मेवणे, निर्मला बहीण, सोयराबाई त्यांची पत्नी, आणि साठ्या रोट्याचं लग्न झालेलं. म्हणजे बंका महाराजांची बहीण सोयराबाई चोखोबांची पत्नी, चोखोबांची बहीण निर्मला बंका महाराजांची, साठ्या रोट्याचं. सगळ्यांच्या अभंग अत्यंत उत्तम. सोयराबाईंच्या प्रतिभेला तर आपण नतमस्तक व्हावं अशी प्रतिभा आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला रंग. नादाच्या दृष्टीनं, लयीच्या दृष्टीनं, लिंग्विस्टिकली, स्टायलिस्टिकली, आणि जो अर्थ व्यक्त करायचा आहे असा अपार अर्थ असणारा एक जरी प्रतिनिधी करू. खूप प्रश्न विचारलेले, विठ्ठलाला विचारलेले सोयराबाई, कर्ममेळा तर सगळं इतका धीट, पण हे सगळं जरी असतं प्रश्न विचार. पण ते प्रश्न काय विचारले तर एखाद्या मुलाने वडिलांना छेडावं, पण वडिलांना त्याचा राग येऊ नये. आणि आपण वडिलांनाच प्रश्न विचारू शकतो या समभावनेनं त्याने ते प्रश्न विचारलेले दिसते. हा संप्रदाय, त्याची प्रतिज्ञा गृहस्थाश्रमू न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वता नमळे, असं नाथ महाराजांनी आपल्या भागवतात म्हटलेलं आहे. आणि या विचारधारेमुळे बहुजन समाज या वारकरी संप्रदायात समाविष्ट झाला. त्यांच्यासाठी अभियानपुरते ओसंडले हे पात्र, असं हे विस्तृत पात्र तयार झालं. इथे पूर्ण गोत्र अवघेचे आकारण असं ठरल्यामुळे सगळे आले. आणि या संतांची स्कॉलरशिप सांगतो, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचं पर्यावरण, महाराष्ट्राचा व्यवसाय, लोकांचा,
त्यांचं मन वगैरे सगळं ध्यानात घेऊन संप्रदायाची रचना केली होती. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या लोकांचं जे कष्टाचे व्यवसाय आहे, त्या कष्टाच्या व्यवसायाला प्रतिष्ठा दिलेली आहे. धार्मिक वैचारिक आचार धर्मामध्ये सर्वांना समान लेखलं जात होतं आणि संतांची चळवळ यासाठी सुरू. म्हणून कांदामुळा भाजी, अगदी विठाबाई माझी सावताभाऊ म्हणतात, देवा तुझे नावाचा व्यवहार नरहरी सोनार, तो व्यवहार करतात म्हणे नरहरी सोनार, तुझे नावाचा व्यवहार. आम्ही वारिक करू अशा म्हणतो, बारीक सेना महाराज म्हणतात. आपल्या व्यवसायांची प्रतिमा होतात. त्या काळची उत्पादन व्यवस्था ज्या पद्धतीनं होती त्याप्रमाणे त्यांनी केली. जाती व्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठी वैचारिक अशी अनुकूल भूमी तेव्हाच केली. आणि आपल्याकडे अनेक याच्यामध्ये म्हणजे आपण मार्क्सवादाकडे जरी पाहिलं तर उत्पादन पद्धतीमध्ये जोवर बदल होत नाही तोपर्यंत सामाजिक संरचनेतही बदल होत नाही. पुढे कालोखात यंत्रयुग आलं, आपोआपच जातींचं जी तीव्रता आहे ती कमी व्हायला लागली, उत्पादन पद्धती बदलली. 12 बलुतेदार गाव होतं तर त्यावेळेला गाव हे एकच होतं, युनिट होतं. इथेही सगळी कष्टाची कामं केली जात असत आणि प्रत्येकाचा वाटा ठरलेला असत. तो अतिशय आनंदाने दिला जात असत. खळं काढणं म्हणजे खळ्यामध्ये सगळं धान्य वगैरे आलं की ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला दिला जात असे. खळखळ न करता खळ्यातून दिलं जात असे म्हणून खळं हे नाव त्यावेळेला एक साथ ठरलेलं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचं पिंड देखील एक संघटित होत गेला. संत वाङ्मयाच्या चिंतन मननानं पुष्ट झाला. ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज अशा प्रकारचे समाज निर्माण झाले. सत्यशोधक समाजाचा जातीच्या विरोधानं असणारा विचार आपल्याला सगळं माहिती आहे. आणि हा सत्यशोधक समाज जो संघटित झाला तो वारकरी संप्रदायाच्या चळवळीमध्ये प्रभावशाली. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं फार महत्वाचं कार्य केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला सांगतो एके ठिकाणी लिहिलेलं आहे की अस्पृश्यता विरोधी चळवळीची प्रेरणा ही पाश्चात्यांकडून मिळालेली नाही, ब्राह्मण समाजाकडून मिळाली नाही, ती वारकरी संप्रदायाकडून मिळाली. कारण वारकरी संप्रदाय स्पष्ट म्हणतो, तुकोबांचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. याला भ्रम म्हणणं आणि अमंगळ म्हणणं ही दोन विशेषण किती महत्वाचे आहेत. भेदाभेद भ्रम हा भ्रम आहे, म्हणजे समाजाला वेळ लागावं आणि भ्रम उत्पन्न व्हावं. आणि दुसरे अमंगळ पवित्र गोष्ट आहे. विष्णुमय जग आहे, वैष्णवांचा धर्म आहे आणि त्याच्यामुळे त्याने हे अमंगळ असल्याचं अभ्यास. नाथ महाराजांच्याकडे नाथ महाराज तर काय त्यांना लोकसंघटक म्हणूनच जसे नामदेव आहे तसे नाथ महाराज यांनाही मोठं आयुष्य लाभलेलं होतं. यांच्या चरित्रातल्या काही गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की एक मूल आईच्या पाठीमागे जात होतं गोदेच्या काठाकडे, पायात वाहन नाही, उन्हाळा, जमीन तापलेली, त्याचे पाय फोडता येते. नाथ महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला कडेवर उचललं, त्याचं नाक स्वच्छ केलं. त्याच्या आईला सांगितलं की काय नाही, मी त्याला घेतोय, तुम्ही त्याला घरापर्यंत येऊ शकणार नाही. आणि घरापर्यंत पोचतं की काळाचा विचार करा आणि या कृतींचाही विचार करा. आज आपल्याला या गोष्टी सांगणं सोपं वाटतं, पण थोडंसं आपण त्या काळाची एकूणच रचना आणि लोकांची मानसिकता याचा विचार केला तर संतांनी हे करून दाखवणं याला मोल आहे. आणि संतांचं एक वैशिष्ट्य आहे की ते करून दाखवणारे. अर्भकाची साठी पंते धरिली हाती पाठी. लहान मुलांना शिकवायचं तर शिक्षक काय करतो, स्वतःच पाठी हातात धरतो आणि स्वतः लिहिणं शिकवतो. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. संत हे स्वतः क्रिया करून दाखवतो.
आणि म्हणून त्यांनी सतत सगळ्या क्रिया केल्या. असं काही नाही की लोकांनी करावं काय, त्यांनी अष्टोप्रहर परमेश्वराच्या भक्तीतच काळ घालवला आणि काय आपल्या अभंगांची वगैरे निर्मिती केली. अहो, निर्मितीकडे जरी एक सगळं पाहिलं तर थक्क करणारी निर्मिती आहे. मी ज्ञानदेव आणि एकनाथांचा अनुबंध पण नंतर तुम्हाला सांगणार आहे, पण 2-4 त्यांच्या याच्यामध्ये गोष्टी सांगतो. त्यांच्या घरी श्राद्धाचं जेवण, सगळा स्वयंपाक चाललेला होता. खूप दिल्लीमध्ये त्या स्वयंपाकाचा वास घमघमाट असा होता आणि काही आपले तांदूळ चालण्याचं दृश्य त्याच्या मनात आलं की काय सुंदर असं वास, काय स्वयंपाक असेल. आपल्याला असं मिळालं तर नाथ महाराजांनी त्या सगळ्यांना बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलेलं होतं निमंत्रण, पण त्यांच्या आधी या सगळ्या बांधवांना जेव घातलं. तत्कालीन ब्रह्मंतरांना कळलं आणि ते तिथे जेवले. नाथ महाराजांच्याकडे ते स्वतः पितर आले, ते जेवून गेले वगैरे कथा. त्यातल्या काही चमत्कारी गोष्टी किंवा अविश्वसनीय गोष्टी आज वाटत होतं की झोन, पण त्यांनी आपल्या बांधवांना जेव घातलं हे सत्य आपल्याला फार मोठी क्रांतीचं हे बंड आहे. त्याच्यामुळे नाथ महाराजांना स्वीकारलंच नाही, नाथ महाराजांना बहिष्कृत केलं आणि त्यावेळी ते स्वीकारलं. म्हणजे आनंद, ईश्वर भक्त असलेला राणू महार त्याच्या घरी जेवायला बोलवलं. नाथ महाराजांना आनंदाने आणि जेवण, अस्पृश्यांना स्वतःच्या घरी जेव घालणं आणि अस्पृश्याच्या घरी जेवायला जाणं बंड आहे. आणि या बंडाची गणना करायची झाली तर हे त्या बड्या बंडवाल्यांमध्ये हे मानाने पहिले बंड आमच्या कवितेंनी कविता लिहिली. ज्ञानदेवांच्या बद्दल म्हटलं त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, इथे एकनाथ माने पण पहिला दुसरं करायची गरज नाही. आणि अशा पद्धतीनं त्याने हे केलं आणि ही कृती करून दाखवली. अशा प्रसंग तुकोबांच्याही वाट्याला आले. उत्तम अभंग करतो, वेदांचे अर्थ सांगतो, हा शूद्र आहे. छान किती लोकांनी रामेश्वर भट्ट द्विजा म्हणजे द्विज, बंबाजी गोसावी, एक सारोमारो नावाचा गृहस्थ होता, तो तुकोबांचे अभंग चोरायचा, तुका म्हणेच्या जागी सारोमारो म्हणे असं टाकायचा. तुकोबांच्या लक्षात आणून दिल्यावरती तुकोबा म्हणाले करू द्या, तू काय करतो, आंगडे फाडून उमडे करी. स्वतःला रचना करता येत नसली तर चौर्य कर्मानं घालणारा चांगला अंगडा फाडतो, सदरा आणि उमडं करतो. रामेश्वर भट्टांनी वयांचं जलदिव्य करायला लावलं, वया बुडवायला लावल्या. 13 दिवस तुकोबांनी निश्चक्र उपोषण केलं, वया तरुण आल्या. आता त्या मीमांसा करताना अनेक लोक सांगतात की लोकांच्या इतक्या स्मरणात 14 टाळकरी होते, तो तुकोबा अभंग गायचे, ते लिहून घ्यायचे. त्याच्यामुळे गंगाधर पंत मवाळ हे कुलकर्णी ब्राह्मण टाळकरी त्यांनी लिहून ठेवलं कडवीच. नंतर संताजी महाराज तेली जगनाडे त्यांनी लिहून ठेवलं. जेव्हा तुकोबांची गाथा संपादित केली, कुणी केली गाथा संपादित ते फार महत्वाचं आहे. जगनाडे अलेक्झांडर ग्रँड आपल्याला माहिती असेल, हे आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पहिल्या शिक्षण खात्याचे आज मंत्री म्हणता येतील असं, पण तेव्हा डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन म्हटलं जायचं. त्या खात्याचे ते प्रमुख, मुंबई विद्यापीठाचे पण ते कुलगुरू. आणि ते फिरायचे आणि फिरताना ते खेडेपाडीच होते, तेव्हा कुठे नगर झाले, ग्रामीण भाग होता. आणि प्रत्येक खेड्यामध्ये संध्याकाळी लोक तुकारामांच्या अभंगांचं भजन करतायचे आहे. आता ते कडवे धर्माभिमानी, त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार करायचा, पण ख्रिश्चन धर्मातल्या उदारतेची तत्व हा संत आधीच सांगून गेलेला आहे. म्हणजे दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगती की त्याची भगवंताची मूर्ती. आता दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी असं म्हणणारा माणूस याच्यापेक्षा उदारतेचे तत्व काय असू शकतं. म्हणून या अलेक्झांडर ग्रँडनी
त्यावेळचे गव्हर्नर होते सर वाल्टर फ्रीयर. त्यांना सांगितलं की आपल्याला या असा एक संत आहे, लोकांच्या मुखगत असे त्यांचे अभंग आहेत, पण फार सुंदर आहे. आपल्या ख्रिश्चनिटीची तत्व सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडते. वाल्टर फ्रीयर म्हणाले मग ती सगळे एकत्रित केली पाहिजे. मग देवघराण्यामध्ये काय अभंग स्वतः तो म्हणले. पंढरपूरला एक प्रत या गंगाधर पंत महाराजांकडे काय लिहिलेले संताजी तेली जगणाऱ्यांकडे. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळेच्या वाल्टर फ्रीयरांनी ठरवलं 1869 साली हा गाथा प्रसिद्ध करायचा आहे. किती रक्कम मंजूर केली? 24,000. 1869 साली. याचं संपादन करायचं काम विष्णू परशुराम पंडित हे बडोद्याला इक्वली स्कॉलर होते, इंग्रजी संस्कृत मराठीचे, त्याच्याकडे सोपवले. आणि हिंदू प्रकाश म्हणजे दक्षिणा प्राईज कमिटीचं म्हणजे जे काही रमणे भरवायचे पेशवे त्याचं रूपांतर दक्षिणा प्राईज कमिटीत झालेलं होतं. त्याचे कार्यवाह शंकर पांडुरंग पंडित या दोघा पंडितद्वयांकडे गाथा संपादनाचं काम दिलं. त्याने ते 1873 पर्यंत पूर्ण केलं. आज जी गाथा तुकोबांची आपण शासकीय वापरतो ती गाथा त्यावेळची संपादित करता आहे. त्याचं श्रेय जातं सर यांच्याकडे आहे. त्यांनी एक मोठा निबंध लिहिला. तो त्यावेळेचं मुंबई विद्यापीठाचं मुखपत्र होतं, बॉम्बे फोर्टनाइटली रिव्ह्यू, त्याच्यामध्ये प्रसिद्ध केलं. आणि तुकोबांची खूप गोडवे त्यात आपले गायलेले. या तुकोबांना असं जलदिव्य करायला लावलं, कारण हा वेदांचा अर्थ सांगतो. स्वतः तुकोबा म्हणाले वेदांचा तो अर्थ आमाशीचा ढावा, यरांनी व्हावा भार माथा. माथ्यावरती भार व्हावा म्हणजे काय? फक्त हे पाठ अर्थ काय काय? वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची साधीला निज निष्ठे गा नाम गावे. विठोबाचं निष्ठेनं नाव घ्यायचं. हा वेदांचा वेद अनंत बोलीला पण अर्थ ही तुकाची साधी. निज निष्ठे विठोबाचे नाम. ही बंडखोरी आज आपण विचार केला तर फार मोठी आहे. आणि या मंडळींनी या पद्धतीने केलं. त्या काळामध्ये जेव्हा संप्रदाय संघटित होत होता 50 तरी संत होते. त्यातले निम्म्याच्या वर बहुजन समाजातले होते, निम्मे ब्राह्मण असतील. आणि हे सगळे एका विठ्ठल संप्रदायाच्या जिल्ह्याकडे एकत्रित आले. याचं कारण हे बोलत होते तसं करत होते. तत्व इतकी सुंदर सांगत होते की दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्धारण कंटकांची. एवढं एकाच याचं थोडं स्पष्टीकरण करतो. दया हे फार बुद्धिवादी. दया तिचं नाव भूतांचे पालन म्हणजे दया काय? भूतपात्रांचं पालन. पण एक एक व्याख्या होती. तुकोबांनी दोन्ही परिमाणं जोडली. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. कंटकांचं निर्दालन करणे ही देखील दया आहे. या वचनांची फार मोठी प्रेरणा छत्रपती शिवरायांनी. कंटकांचं निर्दालन नाही तर मग युद्धच झाले नसते ना. पण दया ही अशी द्विपरिमाणी आहे. या पद्धतीनं त्याने मांडलं. आणि आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी ते साच भावे वार्तावा. ऋषी जे बोलून गेले ते खरं सांगावं. कारण आदराने भरले जग शब्दज्ञाने केला नाश. शब्दच्छल करून सगळा नाश झालेला आहे. आम्हाला खरं ते सांगायचं आहे. आणि विठुपत्तीचा डाकोरा कळी काळाशी दरारा तुकामणी करा जय जयकार आनंद वगैरे वगैरे. ते तुकोबाने आता आपल्याला त्यांच्या कितीतरी गोष्टी सांगतात. संत साहित्याचं जे अध्ययन करायची सुरुवात झाली ती अध्ययनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणामध्ये ज्या विद्वानांनी केली ती देखील एक मोठी परंपरा आहे. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे वगैरे.
त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी सुरुवात केली. द राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा जो अतिशय उत्तम ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये एक प्रकरण आहे, द सेंट्स अँड प्रॉफिट्स ऑफ महाराष्ट्र. त्यात त्यांनी फार सुंदर असं म्हणलं. खरं म्हणजे खूप संतांची नावं पण त्यांनी घेतलेली आहेत. अतिशय विद्वत्तापूर्ण असा ग्रंथ आहे. त्याचा इंग्रजी उतारा मी पूर्ण वाचणार नाही, पण त्यातल्या एक दोन गोष्टी त्यांच्या शब्दात पाहिल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, ही संतांची चळवळ जी आहे, द मुवमेंट गेव अस अ लिटरेचर ऑफ कन्सिडरेबल, द मुवमेंट गेव अस अ लिटरेचर ऑफ कन्सिडरेबल व्हॅल्यू इन द व्हर्नेक्युलर लँग्वेज ऑफ कंट्री. लोकांच्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये, व्हर्नेक्युलरमध्ये या मंडळीने हे केलं. इट मॉडिफाईड द स्ट्रिक्टनेस ऑफ द ओल्ड स्पिरिट ऑफ कास्ट एक्सक्लुझिव्हनेस. इट रेज द शूद्र क्लॅन्स टू अ पोझिशन ऑफ स्पिरिच्युअल पॉवर. त्यांना एकदम आध्यात्मिकतेच्या उंचीवर गेलं वगैरे वगैरे. and gave them a social importance also, almost equal to that of the Brahmins. तो निबंध जरा दीर्घ आहे, पण तुम्ही जर सगळ्यांनी वाचला त्याचा सार मी सांगतो. इंग्रजीतला जे मी काढलेलं आहे त्यांनी सांगितलं की संतांनी जातीभेद शिथिल केला, शूद्राची सामाजिक आणि आध्यात्मिक पातळी वाढवली, ब्राह्मणांच्या जोडीला बसवलं, कौटुंबिक संबंधांना पावित्र्य आणलं, स्त्रियांचा दर्जा वाढवला, राष्ट्रात मानवता आणि परधर्म सहिष्णुता आणली, विधी संस्कार उपासतापास ध्यानधारणा यांचं महत्त्व कमी करून प्रेम आणि श्रद्धा याच्यावरती आधारलेल्या उच्च भक्ती मार्गाची शिकवण समाजाला, बहुदेवोपासनेला त्याच्या अतिरेकाला आळा घालला, योग्यता वाढवली आणि स्वराज्य संस्थापनेसाठी एक राष्ट्राची तयारी केली. या निबंधामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी ही प्रमेय मांडलेला आहे की छत्रपती शिवरायांचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम हे तुकाराम महाराजांनी वगैरे केलं. आणि मी उल्लेख करतो अजून दोन गोष्टींचा. जातीभेद मोडण्याबद्दल तर आपण म्हटलंच. ब्रिटिश काळामध्ये जास्त अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. त्याचं कारण यंत्रयुग आलं, नवीन उत्पादन पद्धती आली, यंत्र आलेत वगैरे वगैरे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्र संस्कृतीचा गाभा असं इरावती कर्वे म्हणाल्या. त्याच्यामुळे एक सर्वसाधारण इन्क्लुझिव्ह अशा प्रकारची मुवमेंट असल्यामुळे सगळे एकत्रित आले. खरं म्हणजे ही चळवळ म्हणजे ब्राह्मण्याची समीक्षा ती त्याने फार मोठ्या प्रमाणात केली. तुकोबांनी पुरुष सुप्तातून समतेचा निष्कर्ष काढला. त्यांची शिष्या बहिणाबाई हिने तर अश्वघोषाच्या वज्रसूचीचं भाषांतर केलं की ज्याच्यामध्ये जातीभेदाला विरोध केलेला आहे, अशा गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना मी दोन गोष्टींचा उल्लेख करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही पत्रकार केली. त्यावेळेच्या त्यांच्या चळवळीला ते आवश्यक. त्यापैकी दोन महत्वाचे म्हणजे मूकनायक आणि बहिष्कृत भारत. त्यावेळच्या पद्धतीनुसार ब्रीदवचन लिहिण्याचे पद्धती. ब्रीदवचन तुकोबांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण सगळं इंग्रजी पद्धतीतून झालं. ते मुळामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा या विषयांच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांनी तसं अध्ययन केलं. दोन्ही महाराजांनी बाबासाहेबांचं टॅलेंट ओळखून त्यांना पाठवलं. मी ज्या गावातून आलेलो आहे त्याच्या अतिशय जवळ 30-35 किलोमीटर अंतरावरती सयाजीराव गायकवाड महाराजांचं गाव आणि शाहू महाराजांनी उत्तेजन दिले. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या बदला एकदा त्याला पैरू पडले. मुळामध्ये मूलतःच बुद्धिवान वगैरे वगैरे आढळला. त्यांना ब्रीदवचनांसाठी मराठी साहित्य वाचलं. आता बाबासाहेब त्यांनी खरोखरीच मराठी साहित्य सगळं वाचलं. आता असं लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी
ब्रीदवचनांच्यासाठी तुकाराम महाराजांचा एक अभंग मुकनायकसाठी येतो. इतकंच नाही तर मुकनायक हे शीर्षक सुद्धा त्या अभंगातून बाबासाहेबांना मिळालं. अभंग असा आहे, काय करू आता धरून या ढ निशंक हे तोंड बाजवले, नवे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजून नवे हित, आले ते उत्तर बोलो स्वामी सरे, नीट नीट जिवे होऊन या. तुका म्हणे मना समर्थाशी गाठी, घालावे म्हणते नवे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजूनी नवे हित. जगात कोणी मुकी याचा ते मुकनायक नाव त्याला मिळालं आणि हे ब्रीदवचन त्या काळी आणि बहिष्कृत भारतासाठी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्यातले एकच बोल असतो, आता उदंड घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीर वृत्ती समाधान. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय, त्याने शस्त्र टाकून दिलं, म्हणाले सगळे माझे आप्तेष्ट आहेत, जन्मवत आहे, त्यांच्याशी कसं लढू? तर श्रीकृष्णाने सांगितलं नाही, तुझा शास्त्र धर्म आहे, लढणं हाच तुझा धर्म आहे. आणि मग त्याच्या आता भूदंड घेऊन हाती, आरूढ पाय ये रथी, रथावरून उतरला होता, रथावर चढ, देई आलिंगन वीरवृत्ती समाधान. किती अनवर्थक आहे बाबासाहेबांनी म्हटलं. तेव्हा पण लढायचं होतं ते आपत्सुटींशीच लढायचं होतं, पण लढण्याची साधनं आणि हत्यारं वेगळी होती, म्हणून बहिष्कृत भारतीय हत्यार त्याला. आणि असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी सबंध मराठी साहित्य वाचलं, पण या दोन लोकांचं साहित्य सोडलं तर बाकीचं साहित्य हे अरबी समुद्रात फेकून देण्याच्या राहायचं. हा संत चळवळीचा गौरव आहे, संतांच्या शब्दांचा गौरव आहे. आपल्याच भागातले एक थोर संत, त्यांना अखेरचे संतच म्हणतो आम्ही या परंपरेतले, ते म्हणजे गाडगे. जसं तुकोबांनी लिहिलं की अर्भकाच्या साठी पंथे हाती धरली पाठी, त्याचे संत जगी क्रिया करून जावी ती अंगी. तसं काय असतं की तुकोबा खूप ठिकाणी म्हटलेले, आम्ही कुणाच्या जाणं ते माझं नेणं त्याची गोडी, आम्हाला जाते नाही प्रिय, आम्हाला नेणं ते. बघा नेत्यांसाठी आम्ही आहोत, त्यांची आम्हाला गोडी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गाडगेबाबांची कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त तुकोबांची अभंग असायची. आणि ते म्हणाले की मी सगळ्या तुकोबांचा हे करतो, जरी ते म्हटले माझा कोणी गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही, पण तुकोबांना ते अनुसरत असत. पण मी सांगतो महत्तम कसोटी काय असते, जर तैसे संत क्रिया करून जावी त्या सांगी असं असेल तर ते करणारा एकमात्र संचय काय आहे की ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव महाराजांनी फार सुंदर केलं. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभव. 9000 ओव्या आहेत. बघा याच्या रचनेचा अर्थ लावला ना थोडासा भाषिक दृष्टीने. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, पुढे किती तळमळीने म्हटले असतील असं बोटबीट करून, एकतरी ओवी अनुभव. आणि तुम्ही पाठ करता, पारायण होतात, सामुदायिक वाचता, एकतरी एक ओवी अनुभव. 8999 सोडून द्या, एकतरी ओवी अनुभव. तसा एकतरी अभंग अनुभव व्हावा हे करणारं संतप्य घडतं. तुकोबांचा एक अभंग आहे, सांडून या सर्व लौकिकाची लाज. आपण लौकिकाला फार जपतो, सगळेच जण जपतो, आपल्या नावांना जपतो, राव वगैरे पुढे स्वतः लावून घेतो, जी पण लावतो. काय ज्या नाममात्र पदव्या असतात त्या तर इतक्या लिहितो. एक थोडं बहुत कसं तरी अभ्यासाचं संशोधन केलं की डॉ लिहितो, सगळेच नाही, काही उत्तम संशोधन करतात, असंही करत असतो. अलौकिक कचा. पण तुकोबा म्हणाले, सांडून या सर्व लौकिकाची लाजा, आळवावं येदुराज भक्ती भावे, पाहुनी या झाडे ओरबाडूनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे.
वेचुनिया चिंध्या घालुनिया सुकुमार अभंगामध्ये गायलेला आहे. तुकोबांचा अभंगही आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकलिया. आता विठ्ठलाच्या तेजापुढे सूर्यचंद्रांचं तेज लोक. एक क्षणभर तुम्ही आपण विचार केला तर हसून घेऊ तुकोबा काय म्हणतात त्याच, पण ते अंतरातले उरले. मुळामध्ये विठ्ठल मूर्ती तशी आहे का? रवी शशिकला लोकलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा म्हणजे पाहिल्यावरून प्रेमात पडा. पण संतांनी जो अनावरत अभिषेक केलेला आहे त्याच्यामुळे तो देव आपल्याला पवित्र होतो. मी एका विद्वानाला विचारतो, श्रीम माट्यांचे चिरंजीव मशिदी माटे, त्यानं म्हटलं का एक पहिलं संशोधनपर काम केलं फादर डेली डेक्कन कॉलेजने 1960 साली प्रबंध लिहिला, ते कल्ट ऑफ विठोबा नावाचं. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे आयकॉनोग्राफी ऑफ विठ्ठल, मूर्तीशास्त्राच्या आधारे विठ्ठलाचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये काय सगळे असे बापा वगैरे आणि सौंदर्याचं एक सूत्र असतं, दॅट विच इज प्रोपोर्शनेट इज ब्युटिफुल. जे प्रमाणबद्ध असतं ते सुंदर असतं. विठ्ठल मूर्तीत कुठलीच प्रमाणबद्धता नाही. तर मशीन वाटेल विचार, ते आर्किओलॉजीचे प्रोफेसर. तर त्यांनी मला वेगळंच उत्तर दिलं. दासगुप्ता नावाच्या बंगाली विद्वानाचं मत सांगून, दॅट विच इज पायस इज ब्युटिफुल. जे पवित्र असतं ते सुंदर असतं. हे मला पटलं. आपली आई कशी असली तरी ती आपल्याला सुंदर वाटते, कारण ती पवित्र आहे. विठ्ठल असा आहे. पण याची स्कॉलरशिप अशी की हा देव सगळ्यांना आपला वाटावा म्हणून त्याने तो तसा केला. आमच्या बहिणाबाई चौधरी कवयित्री खानदेशातली, त्यांनी पण सुंदर एक ओवी लिहिलेली आहे. सोन्या रुपयानं म्हणला मारवाड्याचा बालाजी. म्हणजे बालाजी कुठे आहे? तिरुपती. सोन्या रुपयानं म्हणला मारवाड्याचा बाला असलीच पाहिजे असं नाही. तुकोबांनी ती कंडिशन उडवून लावली. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. अंतःकरणाचं निर्मळ पाहिजे, हे फार अवघड आहे. मग माळ परवडते, घालून घेतली की निर्मळ असलं नाही तरी चालतं. पण अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ पाहिजे. तुकोबा म्हणाले त्याचे गळा माळ असो. आचार धर्म किती सोपा आणि काय मंत्र काय राम कृष्ण आहे. तिन्ही दैवतांना एकत्रित आणून एक देव केला तो विठ्ठल. त्याला कृष्णाचं बालरूप मानलं जातं, त्याला विष्णूचं रूप मानलं जातं. हरी विष्णू आहे, कृष्णच आहे. आणि हा मंत्र इतका सोपा साधा मंत्र. व्रत काय करायचं? एकादशीचं करायचं. दुसरं काही त्याच्यामध्ये जप अनुष्ठान वगैरे काही नाही. लगेच आहे असं जावे वनांतरा सुखी येतो घराला. यज्ञ याग विधी येणेनो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभधर्म, ही वायफळ उपाधी आहे, खोटा धर्म आहे, हे त्याने सांगितलं. त्याच्यामुळे देव सुद्धा कसा निर्माण केला की जाणते उनी मज नेणं त्याची गोडी. याचा अर्थ असा की जे सर्वसामान्य लोकांचा देवावर विश्वास असेल, तिरुपतीच्या बालाजीवर, आता आम्ही इथं काही गेलो नाही, पण काही चटकन विश्वास बसेल असं काही नाही. काय बहिणाबाईंनाच ते म्हणावं वाटलं. सोन्या रुपयानं म्हणलं, सोनं रुपये आपलं काय, पण त्याचे धणी नाही येऊ. महाराष्ट्राचे लोक काबाड कष्ट करणारे. महाराष्ट्राचा भूभाग मोठा दुष्काळी अवर्षण प्रवण क्षेत्रातला, कृषी कष्टकरी संस्कृतीतला. म्हणून ते अलेक्झांडर ग्रँट म्हणाले, असं गाव नाही महाराष्ट्रात की जिथे संध्याकाळी देवळात हरिपाठ होत नाही. आणि हरिपाठ ते सगळे संप्रदायाचं सार आहे. 28 अभंगांच्यामध्ये सगळं सांगून टाकलं काय तुम्हाला प्राप्त होणार ते सगळं. थोडक्यात सांगायचं, अतिशय बुद्धिवादावर आधारलेला, डोळसपणावर आधारलेला, 500 वर्षांची अखंड परंपरा असणारा, आवाज सुबोधांच्यासाठी आपला वाटणारा, आज्ञा अडाणी जनांचं प्रबोधन करणार आणि त्याच वेळेला विद्वानांना अतिशय चिकित्सेला प्रोत्साहन देणार, वाङ्मयाचं चिकित्सा करण्यासाठी प्रोत्साहन देणार असं संप्रदाय. शेवटचं उदाहरण सांगतो. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर हे मोठे विद्वान,
हे प्रार्थना समाजिस्ट होते. त्यांनी पुण्यामध्ये एक सोसायटी काढली, तिचं नाव तुकाराम सोसायटी, पण हाऊसिंग सोसायटी नाही, तुकारामांच्या अभंगांची चर्चा करण्यासाठी सोसायटी. आणि ती सोसायटी इंग्लंडच्या धर्ती होती. ते ब्राउनिंग सोसायटी, वर्डफॉर्थ सोसायटी त्याच्या अभंगाचा अभ्यास करणार काढली. प्रार्थना समाजिस्ट असल्यामुळे दर शुक्रवारी एकत्रित यायचे. फार महत्त्वाचा एपिसोड चालतो आहे. आणि मग ते एकत्रित यायचे. 1901 साली सुरुवात झाली. अभंग वाचायचे, त्याचा अर्थ निर्णय करायचे. त्यात कोण होते? स्वतः डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर, वासुदेव बळवंत पटवर्धन, हे फर्ग्युसनमध्ये इंग्रजी शिकवायचे. गोकुळ मोडक, मोठे वैयाकरण, आणखीन बरेच होते पुण्यातले. पुण्यामध्ये ही सोसायटी होती. 3, 3.5, 4 तास चर्चा करायची. आणि त्याची शिस्त होती, चर्चेचे मिनिट्स जसेचे तसे द्यायचे. तेव्हा रेकॉर्डिंगची सोय नव्हती. पण एक गह केळकर नावाचा यमेचा एक टर्म्स भरणारा एक मुलगा, तो पटवर्धन त्याला घेऊन जायचे. त्याचा तुली हा गह केळकर म्हणजे प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक अशोक केळकर यांची चूल ती लिहायची. आणि नंतर ते पटवर्धन दाखवायचे. पटवर्धनचे पाहून घ्यायचे, काही अर्थपर्थ करायचे आणि मग भांडारकरांना दाखवायचे. भांडारकर ओके करायचे. किती वर्ष चर्चा करावी तुकोबांच्या अभंगांची? 16 वर्ष. 1916. त्या चर्चेच्या शेवटी एक शेरा असायचा, ते फार इंटरेस्टिंग आहे वाचण्याचं. त्यात लिहिले की 4 तास अभंगाची चर्चा केली, पण अभंग पुरता उमगला नाही. प्रामाणिकपणे शेरा पुरता उमगला नाही. फक्त किती अभंगांची चर्चा झाली? 16 वर्ष तेवढीच. 1927 साली एक पुस्तक प्रसिद्ध केलं त्या चर्चेचं. त्यात फक्त 700 अभंगांची चर्चा प्रसिद्ध झाली. तुकारामांच्या जन्मचतुःशताब्दी वर्षानिमित्त ते दुर्मिळ पुस्तक प्रसिद्ध करावं अशी एक चर्चा आम्हाला साहित्य अकादमीने निमंत्रित केलं होतं. आमच्यात झाली. मग त्याचं संपादन कोणी करावं? त्यात नेमाडे होते, दिलीप पुरुषोत्तम चित्रे होते, मोरेसर होते. त्या सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं की दिलीपकडे द्या, म्हणजे माझ्याकडे. माझं भाग्य आहे, मी ती चर्चा संपत 2 खंडामध्ये साहित्य अकादमीने प्रसिद्ध केली. तिला मी प्रस्तावना दिली. त्या चर्चेमध्ये वाक्यमीमांसा, वाक्यांच्या रचनेवर या विद्वानांनी फार फोकस केला. ते पण मी पाहिलं, ते लिहिलं. दिल्लीमध्ये 4 दिवस जे चर्चासत्र झालं, त्याच्यात त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि तो दुर्मिळ ग्रंथ सगळ्यांना मिळाला. त्याची आता 3री आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. मी जे म्हणालो की आज्ञा अडाणी आव्हान सुबोधांना जसा आपला वाटणार, तसा विद्वानांना देखील आव्हानात्मक ठरणारा असा संतांचा ऐवज या लोकांनी अभ्यास केला. इलेक्शन रँकनी केलाय, तो उल्लेख केलाच आहे. बाबासाहेबांनी केला. महात्मा गांधीजींनी 1930 साली मिठाचा सत्याग्रह केला. त्यांना पकडलं आणि ब्रिटिशांच्या त्यावेळच्या धोरणानुसार ते गुजरातमध्ये आणि त्यांना येरवडा जेलमध्ये आणून टाकलं. आणि येरवडा जेलमध्ये त्यांनी पदार्पण करताच जेलरला सांगितलं की मला तुकारामांची गाथा आणून द्या. त्यांनी सगळी गाथा वाचली. त्यांना भाषेची अडचण आली नाही आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे 16 अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्यांचा अत्यंत आवडता अभंग जो ग्रँडचाही होता, जे का रंजले गंजले त्याशी म्हणे जो आपण तुझी साधू ओळखावा देवते त्याची जाणू. कार्याची दिशा स्थिर होती. गांधीजींचं उदाहरण म्हणून. आणि त्यांनी 16 अभंग केले. किशोरीलाल मशरूवाला ते पण पकडले गेलेले होते. ते बघत होते गांधीजी काय वाचतात, मी गाथा वाचतो. ते म्हणाले मला द्या. त्यांनी गुजरातीत संपूर्ण करून टाकले. रवींद्रनाथ टागोरांचे बंधू सत्येंद्रनाथ टागोर महाराष्ट्रात सनदी अधिकारी होते. त्यांना वाचायला मिळाले. त्यांनी बंगालीत करून टाकले. आपलं साहित्य सगळ्या भाषांमध्ये पोहोचलं. तुम्ही कुठेही जा, सगळ्यांचं महाराष्ट्राला तर व्यापलंच.
पण थोर राजकीय पुढाऱ्यांना, समाज सुधारकांना आव्हान देणाऱ्या किती मोठी अभ्यासकाची परंपरा आहे. अशा या संत साहित्याचा पाया किंवा अधिष्ठान समता आहे, बंधुता आहे. मी विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले की पाश्चिमात्यांकडून प्रेरणा नाही, ब्राह्मण समाजाची नाही, ही आमच्या वारकऱ्यांची आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता ही जरी फ्रेंच राज्यकर्तेतून आलेली तत्त्व असतील तरी आपल्याकडे ती संतांनी निर्माण केलेली आहे. असा सर्वसमावेशक यारे यारे सारंग भरते याती नारी नर असं आवाहन पोचवणार अंगियांपुरते वसंडले पात्र अधिकार आहे येथ सर्वत्र सर्वांना अधिकार देणारा असा संप्रदायाचे सगळे अध्वर्यू हे संत मंडळ यांनी सरांनी जो विषय मला दिलेला होता त्याच्यासाठीच काम केलं. त्याचा मी अल्पमतीप्रमाणे काही उलगडा करू शकतो. आपल्या सारख्या विद्वानांनी विद्वज्जन सुलभतेने ऐकून घेतलं याचा मला परम आनंद झालेला आहे. तो प्रकट करतो. आणि उलजेबे सरांनी मला पाहिलं म्हणतात तरी चाचरत का होईल निमंत्रण दिलं त्याला घालू कसावी कसं काय बोलायला दिले ते मूल्यमापन करते. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सावरकर मॅडमांना मी नकार दिलेला होता, मी आधीच बोलतो. त्यांनी नकार कळवला नाही कारण माझं गणित एवढंच होतं 24 तास येण्या जाण्यात घालवायचे आणि 1 तास बोलायचं आणि 4 वेळा जेवायचा त्रास सरांना द्यायचा पण त्याने तो सोसला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या अंतर्मुख करायला लावणाऱ्या विचारांसाठी धन्यवाद सर. यानंतर आजच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अविनाश फुलझरे सर यांना